काय झालं एवढं धापा टाकायला? तू ज्या अतिथींची वाट पाहत होतीस ते आले आहेत. हो, मग चल लवकर. मी स्वतः उभं राहायला हवं होतं ना तिथे. चल. म्हासा, थांबशील का? काय चाललंय लतिका तुझं? अतिथी आले पण अक्कांनी त्यांचा अपमान केला. काय? हा अधिकार कोणी दिला आईला? ते अतिथी केवळ देवांचे नाहीत, माझे नाहीत, तर या जेजुरी गडाचे अतिथी आहेत. आणि अपमान करण्याचं कारण काय? कारण लतिका लवकर सांग. कारण विशेष अतिथी म्हणजे बानूचे वडील अजामेळ. आत्ता मला कळतं आहे यांनी त्यांची सेवा केली म्हणजे काय. हे 12 वर्ष तिच्याकडे चाकरीला होते. एका अर्थी यांनी तिच्या वडिलांची सेवा केलीच ना. अक्का खूप काही बोलल्या त्यांना. त्यांचा अपमान केलेला मला आवडलं नाही. हे घडायला नको होतं. ती बानू माझी सोबत आहे, मला तिच्याविषयी राग आहे, पण असं वागणं योग्य नाही. ही आपल्या गडाची संस्कृती नाही. गडावर आलेल्या अतिथींचं स्वागत करणं ही आपली रीत आहे. त्यांनी इथून विनमुखपणे जाणं योग्य नाही. आणि ते गडावर का आले होते? कारण त्यांना हे ठाऊकच नव्हतं बानूचा वाडा खाली आहे ते. मग त्यांना सांगितलं का? नाही. अक्का म्हणाला ती कुठे आहे माहित नाही. हे पाप ही आपल्या माथी का घेते आहे? एवढं अंतर तो माणूस पायपीट करत आला. हा प्रकार यांना आवडणार नाही. आणि याचं दायित्व मी कसं स्वीकारू? चल, मला पाहायलाच हवं. आईला थांबवायला हवं. आणि त्या अतिथींना देखील. चल. जातो मैं. थांबा. माझ्या लेकीचा संसार ज्यांनी उधळायचा प्रयत्न केला आणि त्यात तुम्हीही आलात. बाप आहात ना तुम्ही? तुम्हाला कळालं नाही तुमच्या लेकीला सवत म्हणून पाठवू नये ते? तुम्हाला तुमच्या लेकीला समजावता नाही आलं? कसला मोह झाला तुम्हाला? सत्तेचा, कीर्तीचा की संपत्तीचा? कसला? आता का उभे आहात तुम्ही? मला जे म्हणायचं होतं ते झालंय म्हणून या तुम्ही आता. होय.